आज आपण ढाबा स्टाईल बटाट्याची रस्सा भाजी कशी करणार आहे हे बघूया। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 2 मीडियम साईजचे बटाटे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। हा आपला घरगुती मसाला आणि दही। यामध्ये मीठ, हळद, गोडा मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, जिरं आणि गरम मसाला। आपण आता हे बटाटे टाकून घेऊया। आता यामध्ये आपण हळद, आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। ह्याने तिखटपणा येत नाही, फक्त कलर येतो, त्यासाठी आपण ही बेडगी मिरचीची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर आपण ही टाकणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं टाकून घेऊया आपण आणि हे सगळे बटाटे एकजीव करून घेऊया। हे पण आपण आता हे बटाटे पूर्ण असे मॅश करून घेतलेले आहेत सगळे। आता आपण हे तेलामध्ये 7 ते 8 मिनिटे फ्राय करून घेऊया। आता हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, कमीत कमी 7 ते 8 मिनिटे हे आपण फ्राय करून घ्यायचे बटाटे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला आता बटाटा असा हा फ्राय झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। हे पहा, आता आपण त्याच तेलामध्ये एक बारीक चिरलेला आता हा जो कांदा आहे तो आपण टाकून घेऊया। तो थोडा लाल करून घेऊया। यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो, आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, आपला घरचा मसाला, थोडीशी हळद, थोडी धनिया पावडर, थोडा गोडा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर आणि मीठ आता आपण यात टाकलं नाहीये, कारण की आपण बटाट्याला मीठ लावून घेतलेलं होतं, त्यामुळे आपण तो अंदाज घेऊन मगच आपण मीठ टाकायचं। हे पहा, तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना किती व्यवस्थितपणे तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 मोठे चम्मच दही टाकून घेऊया। दही टाकल्यावर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती व्यवस्थित झाली आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्याला। आता ह्यामध्येच आपण जे फ्राय केलेले बटाटे आहे ते आपण परतून घेऊया 2 मिनिटं। हे बघू शकता आपण असे बटाटे ह्यामध्ये परतून घेतले जातात एकदम व्यवस्थित। आता आपण ह्यामध्ये बटाटे शिजेल असं म्हणून 10 मिनिटं मंद आचेवर ठेवून देऊया। आता ह्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण करू शकता, म्हणजे जर घट्ट पाहिजे असेल तर कमी जास्त, जर तुम्हाला पातळ हवे असेल तर जास्त पाणी तुम्ही त्यात वाढवू शकता। पण ही भाजी जास्त पातळ नाही, घट्टच छान वाटते। आता ह्याला एक उकळी आली की आपण ह्याला मंद गॅसवर 10 ते 15 मिनिटं बटाटे चांगले शिजेपर्यंत एक वाफ काढून घेऊया। हे पहा, आपले बटाट्याची ढाबा स्टाईल बटाट्याची भाजी किती व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण ही सर्व करून घेऊया। हे पहा, आता आपली ही ढाबा स्टाईल बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे।